जय हिंद पोलीस बांधवांनो. चला तर आज आपण एका नवीन विषयाला सुरुवात करत आहोत आणि हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, जे पोलीस भरतीला आणि सरळ सेवेला किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. तर स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडीवाला भाऊ या यूट्यूब चॅनलवर. जर आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण आपल्या पहिल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न क्रमांक पहिला, पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? सातारामध्ये आहे. त्याला टेबल लँड आणि निवासी शाळांसाठी ओळखले जाते. लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे कोठे आहेत? तर पुण्यामध्ये आहेत. पावसाळ्यात पर्यटकांची पहिली पसंती आणि चक्कीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाणे आहेत. माथेरान हे रायगड जिल्ह्यातील भारतातील एकमेव वाहनमुक्त हिल स्टेशन किंवा पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील आणि सातपुडा पर्वतरांगेतील थंड हवेचे एकमेव ठिकाण आहे. आंबोली हे सिंधुदुर्गमधील थंड हवेचे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते आणि आंबोलीला महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखतात. चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील आणि विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे आणि कॉफीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. इगतपुरी हे नाशिक जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. ट्रेकिंग आणि पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे. मराठवाड्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे. पन्हाळा हे कोल्हापूरमधील थंड हवेचे ठिकाण आहे. ऐतिहासिक किल्ला आणि थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. बुलढाण्यामधील भिंगार आणि आंबाबरवा ही दोन महत्त्वाची थंड हवेची ठिकाणे आहेत. पुढचा प्रश्न, हे बीडमधील थंड हवेचे ठिकाण अंबाजोगाई या ठिकाणाला संबोधले जाते. पालघर जव्हार भारतातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर अणुविद्युत प्रकल्प आहे. तर मला सांगा, पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा करण्यात आलेली आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. उत्तराखंडमध्ये नैनिताल आणि मसुरी ही दोन थंड हवेची ठिकाणे प्रामुख्याने आढळून येतात. हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू मनाली, सिमला आणि डलहौसी हे थंड हवेचे ठिकाणे आहेत. तर मला हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. तमिळनाडू मध्ये उदगमंडलम, उटी आणि कोडाईकुनल हे दोन थंड हवेचे ठिकाणे आहेत. राजस्थानमध्ये परीक्षेला हमखास विचारला जाणारा प्रश्न, राजस्थानमध्ये माउंट आबू हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि राजस्थान हे क्षेत्रफळाने मोठं राज्य आहे. गुजरातमध्ये सापुतारा हे थंड हवेचं ठिकाण आहे. गुजरातला 2340 किलोमीटर समुद्र किनारा आहे आणि यापूर्वी 1600 किलोमीटर होता. तर दोन्ही बघून घ्या. जम्मू काश्मीरमध्ये गुलमर्ग आणि सोनमर्ग ही दोन थंड हवेची ठिकाणे आहेत. केरळमध्ये मन्नार हे थंड हवेचं ठिकाण आहे आणि लडाखमध्ये लेह हे थंड हवेचं ठिकाण आहे. असे जर व्हिडिओ आवडत असतील तर आपलं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थांबूया, भेटूया लवकरच पुढच्या प्रश्नामध्ये.